लाकडं सगळी बारीक बारीक होती ना, त्यामुळे एवढं सरकावं लागतंय. जी अवेलेबल लाकडं होती ती आणली मी. हिवाळ्यामुळे सगळं, बापरे अजूनही बरंच गरम आहे इथे. पडेगा परत. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. आज काय करूया की आज आपण फिशिंग थोडीशी साईडला ठेवूया आणि आज मस्तपैकी कुकिंग करूया. आजचा दिवस पण भारी आहे आणि आजची कुकिंग जी आहे ती आजच्या दिवसाच्या हिशोबानेच होणार आहे. ती तुम्हाला थोड्याच वेळात कळेल काय कुकिंग करणार आहे आपण. हे हिरो वाटण म्हणजे मॅरिनेशनचं कसं बनवायचं हे आपण ऑलरेडी आता बघितलंय, पण त्यामध्ये आपण बटर ॲड नव्हतं केलं. बटर पण खूप मेन इन्ग्रेडियंट आहे आजच्या कुकिंगसाठी. त्यामध्ये बटर घालूया. 2 वड्या बटरच्या आपण टाकल्या त्याच्यात, घातल्यात. मस्तपैकी मिक्स करून घेऊया. का मस्त खमंग येतोय ना याचा. हा मिरची, लसूण, लिंबू. आता केसरी कलरचं जे वाटण आहे ना आपलं ते बनवूया. वाटण नाही, मॅरिनेशनचं जो मसाला आहे ना तो बनवूया. त्यासाठी मी हे ना तंदुरी मिक्स आणलं आहे. हे फक्त ह्यासाठी आणलं आहे की हे एकदम असं लाल भडक दिसतंय. त्यासोबत हा चिकन तंदुरी मसाला, कारण की कोंबड्या मोठ्या मोठ्या आहे. आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर ही जराशी घेतली, तिखट मिरची पावडर. त्यासोबत गरम मसाला, हळद, काळी मिरी पावडर, ब्लॅक पेपर पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर घालतोय. ही तिखट नसते पण हिच्यामुळे रंग भरपूर मस्त येतो. बटर, ढेर सारा बटर. याच्यात पण 2 वड्या बटरच्या घेतल्यात आपण. दही, असं मस्तपैकी याचा ना रंग केसरी होईल होपफुली. याच्यामध्ये आपल्याला खायचे जे रंग असतात ना ते सुद्धा घालता आले असते, पण ते सगळं नाही करायचं मला. थर्ड अँड फायनल मॅरिनेशन, त्यासाठी दही भरपूर लागणार आहे आपल्याला. थर्ड मॅरिनेशनसाठी बटर भरपूर लागणार आहे. बटर और बटर और बटर और बटर. एक अख्खा लिंबू, आलं लसूण पेस्ट, काळी मिरी पूड, काळी मिरी पावडर. होपफुली याच्याने याचा कलर जास्त काळा नाही व्हायला पाहिजे. हे पण मस्तपैकी मिक्स करून घेऊया.
अशा प्रकारे आपलं थर्ड मॅरिनेशन तयार झालं आहे. फायनली तिन्ही मॅरिनेशन रेडी झालेत. पण त्यात एक गोष्ट आपण नव्हती घातली, ती म्हणजे मीठ. 26 जानेवारी तिरंगा स्पेशल आहे आपला आजचा. पण 26 जानेवारीचं पूर्ण अर्थ किती लोकांना माहिती आहे, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही. बरेच लोक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमध्ये कन्फ्यूज होता. एक स्वातंत्र्य दिवस आणि एक प्रजासत्ताक दिवस. आणि प्रजासत्ताक दिवस ह्या दिवसामागे बाबासाहेबांचा खूप मोठा हात आहे. त्या दिवशी आपलं संविधान अंमलात आणण्यात आलं होतं. म्हणजे ते ऑलरेडी नोव्हेंबरला रेडी झालं, नोव्हेंबरमध्येच रेडी झालं होतं 1949मध्ये. पण ते अंमलामध्ये फक्त 1950 26 जानेवारी ह्या दिवशी आणण्यात आलं होतं. प्रजासत्ताक म्हणजे काय की राजेशाही संपून त्या देशाची सत्ता त्या देशाच्या प्रजेकडे दिली गेली. म्हणजे प्रजा आपला काय म्हणतात नेता किंवा आपला प्रतिनिधी निवडेल आणि तो सरकार चालवेल. ज्याच्यामुळे आज आपण सगळे असे एकत्र, सर्वांना समान अधिकार मिळतोय, सर्व एकत्र राहत आहेत. ऊच नीच हे सगळ्या गोष्टी संपल्या त्यावेळेस. और ये देखिए 56 इंच का सीना, ये गया केसरी कलर, ये गया सफ़ेद कलर, और ये है हरा कलर, और ये है केसरी रंग. हे सेकंड मॅरिनेशन. ते पिटबुल आहे ना त्याच्या मागे लागलंय, म्हणूनच याचं नाव पिटबुल आहे, क्योंकि ये सभी को पीटता है. हे आपलं तिसरं मॅरिनेशन. मिरचीचं काय खमंग आहे तेव्हा. थोडं अवघड होतं हे मॅरिनेशन, जरा काढून लावावं लागलं. ये ढक दिया हरा वाला, फिर ढक दिया सफेद वाला, फिर ढक दिया ऑरेंज वाला. फायनली विस्तो पेटला. आता जरा मोठी लाकडं ठेवूया. थोडी लेंदी प्रोसेस आहे, भरपूर वेळ लागणार आहे, त्यामुळे पेशन्स ठेवावे लागतील आपल्याला. पेटून देऊया ही लाकडं. मग याच्यानंतर मग बाहेरून पण आपल्याला लाकडं लावायची. आधी ती लाकडं जमा करूया आधी, तोपर्यंत ही लाकडं जळतील. हो हो, या साईडला वार आहे तर एकदम जोरात, म्हणजे ऊब जी आहे ना ती एकदम लागते. होपफुली ह्या उभेमध्येच चिकन पण शिजेल. अजून थोडी लाकडं टाकावी लागतील. लाकडं सगळी बारीक बारीक होती ना, त्यामुळे एवढं सरकावं लागतंय. जी अवेलेबल लाकडं होती ती आणली मी. हिवाळ्यामुळे सगळं कोरडं पडत चाललंय ना. जे लोक फायर ब्रिगेडमध्ये काम करत असेल त्यांचं काम कसं असेल. हे बघा, हे कोंबडीचे लिव्हर, जे आतमधलं जे सगळं होतं ना, ते याच्यात मॅरिनेट केले, सगळे मसाले उरले होते त्यात. तर मला ठेवता येतं का बघतो मी. बापरे केवढं गरम आहे. फुलटू ऊब आहे, बापरे केवढी ऊब आहे तिथे. इस ऊब में पकेगा क्या खूब, पेठा, लिव्हर और कलेजा. यासाठी इतकी लाकडं जाळली आहेत ना, म्हणजे जर चुलीवर आपण जेवण बनवायला गेलो ना, 3-4 दिवसाचं जेवण बनेल ते लाकडांवर. अरे हे तर विसरलोच मी. हे बघा, हे तर मी विसरलोच होतो. हे झालंय वाटतं. ये देखो हमारा कलेजा पेठा. हे बघा, हे कलेजी शिजली मस्तपैकी. गरमच आहे अजूनही. पण हे डायरेक्ट आगीवर ठेवलं होतं. एक आगीवर ठेवलेलं भाजणं असतं आणि कोळशावर ठेवलेलं भाजणं असतं. आगीवर जे डायरेक्ट ठेवतो आपण ते बरंच असं काळं होतं, पण ह्या काळ्याची पण टेस्ट आहे ना जबरदस्त लागते. बराच वेळ झालाय, म्हणजे ऑलमोस्ट 2 तासाच्याही वरती झालंय हे आपलं जे चिकन आहे हे कुक होतंय. तर आता मला असं वाटतं झालं असेल. चेक करूया झालंय का नाही. याची ऊब पण संपली आहे. लाल चिकन काला हो गया, सफेद अरे हा सफेद तो काला होगा ही. क्रिस्पी झाले, कडक झाले. हा हे काही तुटतंय, हे बघा इझिली तुटतंय. झालं याचा अर्थ. बापरे अजूनही बरंच गरम आहे इथे. ओके, हरा भी काला ही हो गया. काय खुशबू येते, बापरे. अरे ये तो पालथा हो गया. हे बघा, अशा प्रकारे तिन्ही चिकन आपले मस्तपैकी झालेत. दिसायला तिन्ही लालच झालेत. एक फक्त आपला हा चिकन आहे, हा लाकडावरनं खाली सरकलाय, पण काही प्रॉब्लेम नाही झाला. तो पण झालाय मस्तपैकी रोस्ट. आता हे सगळे चिकन काढून घेऊया.
ओके, हाँ ये सही तरीका है, फिर भी टूट तो चुका है। ये केसरी वाला है, सफेद वाला। वाह, टैन टैन। सो जा बेटा सो जा, पांढरं पण लाल झालंय। ओके, हे बघा इथे हा हिरवा मसाला, याच्यावरनं इझिली आपण ओळखू शकतोय की हे हिरव्या मसाल्यातलं आहे। हे बघा याच्या आतमध्ये तुम्हाला पांढरा मसाला दिसेल, हे लेमन पेपर चिकन म्हणजे पांढरवालं होतं हे। हे बघा इथे लाल मसाला दिसत असेल तुम्हाला, हे आपलं केसरीवालं आहे। याचं जर आहे लवकर शिजलं कसं काय माहिती नाही, याचे पाय वगैरे वेगळे झालते। याला ना ते हे देऊया जे तिखट नाही ना, देऊन बघूया। अरे याच्यावर नको चढू, थांब दादू थांब। हे पांढरावालं जे चिकन होतं ना, हे काय माईक पाहिजे, माईक। अरे दर खा दर, ही खाती का श्रावणी? इधर श्रावणी थोडस धर, तर आ आ आ आ हा, कसं आहे ऍक्च्युली आता ना थोडं कन्फ्यूज झालंय, पोरांना कळणार पण नाही। तर आपण काय करूया, हे पांढरवालं जे आहे ना याच्यात कमी मिरची होती, तर हे आधी थोडं देऊया सगळ्यांना, बघूया त्यांच्या प्रतिक्रिया। धर दादू, खा खाऊन मला सांग कसं झालंय। हे घे यश, हा यश हे घे, हे घे स्वराज ना, स्वराज ए तुझी डिश कुठे आहे? तुझं नाव काय पहिले सांग। रोशा, ए रोशा, तर रोशा। अच्छा तुझं नाव काय? दीपू, दीपू आणि तू? रोशा ना का रोशन? रोशन आहे, रोशनचं रोशा केलंय। खा, काय ये इकडे, ये इकडे, ये नाव आहे। नाव काय बच्चा तुझा? हा नगू, इधर दर सॉस घे, हे घे नगू। ए बसून खा, बिसी खाल। अरे बिसी खाली बिसी, अरे बिसी रे बिसी। अरे इथं खाली, तेवढं कुठं खाली। हा काय म्हणतो? मी मुद्दाम ना जे कमी तिखट होतं ना ते दिलं होतं पोरांना। देऊ अजून तुला? देऊ का नको? हा ए हळूहळू गळ्यात अडकल। थोडासा एक्स्ट्रा लिंबू पिऊया। हे लहान पोर होते ना त्यामुळे लिंबू पिऊन दिला नाही, खोकला वगैरे आता साथ सुरू आहे खोकल्याची। तुला खायचं तुला अजून? हा पाडायचं नाही, पाडायचं नाही, जराशी काळी मिरी पावडर टाकूया याच्यामध्ये, लिंबू, मीठ। काय पडते आज? ताट कमी पडतंय। हे बघा हे पांढरवालं आहे, आता यात काही उरलं तर नाहीये, हे बच्चा पार्टीने फिनिश केलंय।
आणि हे आतमधलं पीस आहे तर याला ना एवढं बहुतेक मसाला नाही लागलेला, तर त्यामुळे याला जज पण करता येणार नाही, पण शिजलंय मस्तपैकी हे बघा. तर हे आपण आहे ना एक काम करूया, मेयोनीज सोबत खाऊया, अशी टेस्ट लागणार नाही त्याची. मेयोनीज सोबत ॲक्च्युली सगळं गार झालं त्यामुळे जास्त काही स्पेशल इफेक्ट्स तुम्हाला बघायला मिळणार नाही, वाफ वगैरे निघते अशी. तर हे खाऊया, हे पांढरावलं चिकन म्हणजे लेमन पेपर चिकन जे आपण बनवलं होतं ते. मसाला वगैरे काही नसेल ना तर त्यासोबत मेयोनीज जर तुम्ही खाल तर त्याची टेस्ट नक्कीच चांगली लागते. हे हिरो चिकन, याच्यामध्ये मिरच्या वगैरे होत्या ना, तर त्यामुळे हे जरा मी कमी दिलं होतं लहान पोरांना. तर याचं बराच मसाला वगैरे हे प्रॉपर आपल्याकडे आहे टेस्ट करायला. मसाला म्हणजे खोबरं वाटण वगैरे हे सगळं होतं याच्यामध्ये, कोथिंबीर, कढीपत्ता. मी तर रिव्ह्यू देतच असतो मित्रांनो, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर खरा रिव्ह्यू हवा असेल तुम्हाला तर तुम्ही या सगळ्या गोष्टी स्वतः बनवून बघायला पाहिजे. स्वतः बनवा, एन्जॉय करा आणि स्वतःला रिव्ह्यू द्या. मी तर काय बनवतच राहतो, खातच राहतो. हे बघा परत परत घेऊन खात आहेत, याचा अर्थ आवडलं असेल त्यांना, आवडलंय त्यांना. हे बघा हे केसरी पण खूप मस्त झालं म्हणजे मी खाल्लं ह्याच्यावरनं नाही. हे बघा हे यातलंच त्यांनी जास्त घेतलं पोरांनी, ते संपलंय. यात काय उरलेले पीस बघूया आपण रिव्ह्यूसाठी. थोडंफार का होईना उरलेलं असेलच. हा हे काय उरलेलं आहे केसरीवाला पीस, म्हणजे हा जास्त मसाल्यावाला होता. ऑफकोर्स भरपूर मसाले होते त्यामुळे बटर होता, बटरची टेस्ट आहे. तिन्ही चिकनमध्ये बटरची टेस्ट भरपूर आहे. आणि याच्यामध्ये आपण जो तंदुरी मसाला घातला होता ना त्यामुळे तंदुरी टेस्ट याला येते चांगली. फायनली तिन्ही चिकन आपण टेस्ट केले होते आणि माझ्या रिव्ह्यूपेक्षा लहान पोरांचे जे रिव्ह्यू म्हणजे त्यांनी बोललं नाही पण त्यांचे ॲक्शन्स जास्त काही बोलून गेले. त्यांनी मागून खाल्लं, म्हणजे केसरी चिकन जे होतं आणि ते पांढरं चिकन जे होतं. हिरवंवालं जे चिकन होतं ते मुद्दाम मी त्यांना दिलं नाही, त्यामध्ये आपण मिरच्या घातल्या होत्या, हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, तर तिखट लागेल त्यामुळे त्यांना दिलं नाही. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक्स अ लॉट. इकडे कुठे आलते? पाहुण्यांकडे आलते. अच्छा तुम्ही पाहुणे आहे का? अच्छा तुम्ही पाहुणे, मग तुम्ही पण पाहुण्याकडे चाले? असं कसं काय कळलंय मला. जानी तुझे अभी नहीं पकाएंगे, तुम्हारे लिए बड़ा डब्बा लाएंगे. अरे नाही असंच जोक करतोय. कसं लागलं? खाल्लं की नाही तू? चांगलं. हा हा गोड. अरे कसं? अरे ते खायचं नाहीये बच्चा तू. हा खाल्लं ना, कसं लागलं? हा संपवलं. तू सांग. हे काय असतं तू सांग. अरे तुम्ही सगळे काय हसरी नगरचे आहेत का? मेयोनीज आहे, चुना नाही.